कोण जास्त घातक आहे या देशाला, त्या लक्षात आलं की तो भारतीय जनता पक्षाचा किंवा जनसंघाचा विचार आहे. आणि त्यामुळे मी कधीच त्या विचाराचा, साहेबांचा स्वतःचा एक मोठा वारसा आहे, त्या वारसाला पुढे नेत होतो. मराठीमध्ये एक साधी म्हण आहे की भाकरी फेरली नाही तर भाकरी करपते. जनतेने तेच ब्रीद लक्षात ठेवावं आणि भाकरी फेरावी. कारण की याच्या आधी मी कुठल्याही राजकीय पक्षाचा कधीही सदस्य नव्हतो. निवडणुकीच्या राजकारणाची सुरुवात करण्याच्या दृष्टीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश घेतला. पक्ष ठरवेल की मी त्या पदासाठी योग्य आहे की नाही, आणि त्याच्यानंतर जनता ठरवेल की पक्षाने दिलेली उमेदवारी त्या पदासाठी मी योग्य आहे की नाही. 2014ला माननीय मेघे साहेब आणि सगळेजण त्या पक्षामध्ये गेले. मी तेव्हाही कधी त्या पक्षामध्ये प्रवेश घेतला नव्हता. मला असं वाटतं अचानक असं काही नाही घडलं. कोणालाही असा धक्का बसायला नको की बा मी अचानक भारतीय जनता पक्षातून काँग्रेसमध्ये आलो, कारण मी मुळात भारतीय जनता पक्षाचा कधी साधा प्रायमरी सदस्य नव्हतो. तर उमेदवारांच्या बद्दल न बोललेलं बरं. माननीय मेघे साहेब ज्या वेळा निवडणुकीला लढले, त्यांच्या पहिल्या 2 निवडणुकीला मी पूर्ण निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत होतो. त्यांच्या आणि सागरभाऊंच्या दोन्ही इलेक्शनमध्ये मी स्वतंत्रपणे एक मतदारसंघामध्ये निवडणूक नियोजन केलं. विकासाची मुळात परिभाषाचा पहिला प्रश्न आहे. तिथे गरज नसलेल्या ठिकाणी रस्ते, हा जर का विकास म्हणायचा असेल तर माझ्या दृष्टीने तो विकास नाही झाला. आज वैद्यकीय महाविद्यालयाचा एक प्रश्न गाजतो आहे, पण माझं म्हणणं आहे की कुठलं तरी आहे का, एक इंजिनिअरिंग कॉलेज तरी आहे का, साधं धडाचं पॉलिटेक्निक तरी आहे का शासकीय. नमस्कार. वर्धेतील राजकीय रणभूमीमधील एक राजकीय चर्चेसाठी आज आपल्या सोबत आहे डॉक्टर अभिदय दादा मेघे. जसं गेल्या दिवसांमध्ये चर्चा सुरू आहे की आपण राजकारणात आलेले आहात आणि येणारी निवडणूक लढतायत, तर हे गोष्ट कितपत खरी आहे? नाही, निश्चित. मी गेल्या महिन्यात माझ्या राजकीय जीवनाची खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या राजकारणाची सुरुवात करण्याच्या दृष्टीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश घेतला. कारण की याच्या आधी मी कुठल्याही राजकीय पक्षाचा कधीही सदस्य नव्हतो. मी आजवर माझं जे आयुष्य होतं ते मी समाजकारणात होतो, आणि राजकारणाशी माझा संबंध निवडणुकीचा जरी होता तरी तो इतरांच्या निवडणुकीसाठी मी काम केलं होतं. पण माझं असं लक्षात आलं की आपण जे काम करतो आहे त्याला जर का विस्तारित स्वरूपात आणि आपल्या डोक्यातल्या ज्या काही आयडिया आहे, ज्या समाजाच्या प्रती आपली कटिबद्धता आहे, ते आपण बघ्याची भूमिका न करता आपण प्रत्यक्ष राजकारणात यावं. आणि राजकारणात येताना निवडणुकीचं राजकारण याच्यासाठी की शेवटी तुम्हाला काही करायचं असेल तर आज आपल्या घटनेने संविधानिक पद्धतीने काही सभागृह निर्माण केले आहेत, ज्याच्यामध्ये अगदी पंचायत स्तरापासून ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, विधानसभा आणि लोकसभा, अशी आपली ही 4 स्तरीय यंत्रणा आहे. आणि त्याच्यात मला असं वाटतं की संसदीय लोकशाही आणि विधानसभा या आपल्याला ठोसपणे काही धोरणात्मक निर्णय करण्याच्या दृष्टीने आणि विस्तृत पद्धतीने कुठल्या समाज घटकांना प्रभावित करणारी अशी पद्धती आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी त्या निवडणुकीच्या राजकारणात येण्याचा निर्णय घेतला, आणि म्हणून आता अधिकृतरित्या मी राजकारणात निवडणुकीसाठी मी पक्षाकडे अर्ज केलेला आहे. पक्ष ठरवेल की मी त्या पदासाठी योग्य आहे की नाही, आणि त्याच्यानंतर जनता ठरवेल की पक्षाने दिलेली उमेदवारी त्या पदासाठी मी योग्य आहे की नाही. डॉक्टर साहेब, आपण मेघे परिवार हा परिपूर्णपणे हा सातत्याने आता भारतीय जनता पक्षासोबत उभा राहिलेला आहे, आणि अचानक निवडणुकीच्या पुढे आपण काँग्रेसमध्ये कडनं जो आहे आपण आपला दावा ठोकलेला आहे तिकिटेसाठी. हे अचानक असं का घडलं? नाही, मला असं वाटतं अचानक असं काही नाही घडलं. मी आपल्याला सांगू इच्छितो की मुळात माझे वडील हे पूर्णतः समाजवादी विचाराचे होते. ते स्वतः लोहियावादी होते, आणि त्यांनी कधीही त्याही काळात एक समान अंतरावर भारतीय जनता पक्ष किंवा जनसंघाच्या दुकानात दूर ठेवलं होतं, आणि त्यावेळेच्या काँग्रेसलाही दूर ठेवलं होतं. पण कालांतराने जेव्हा लक्षात आलं की कोण जास्त घातक आहे या देशाला,
तेव्हा लक्षात आलं की तो भारतीय जनता पक्षाचा किंवा जनसंघाचा विचार आहे आणि त्यामुळे मी कधीच त्या विचाराचा नव्हतो. राहिला प्रश्न मेघे परिवाराचा, तर मेघे परिवार मला असं वाटतं 2014 पर्यंत हा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी, तेव्हाची राष्ट्रवादी आणि त्याच्या आधीचा समाजवादी काँग्रेस पक्षामध्ये माननीय मेघे साहेब होते. 2014ला माननीय मेघे साहेब आणि सगळेजण त्या पक्षामध्ये गेले. मी तेव्हाही कधी त्या पक्षामध्ये प्रवेश घेतला नव्हता. मी त्यांच्यासोबत काम करत असताना आपल्याला माहिती आहे की अनेक वेळेला सत्ताधारी पक्षाच्या लोकांना आम्ही पाहुणे म्हणून बोलावतो किंवा त्यांच्या येणाऱ्या पाहुण्यांचं एक मी त्या संस्थेमध्ये काम करणारा अधिकारी असल्यामुळे त्यांच्या किंवा कुटुंबियांच्या तर्फे म्हणून, कारण की आपली महाराष्ट्राची परंपरा अशी आहे की आपल्यामध्ये मतभेद असले तरी आपण ते कौटुंबिक किंवा कुठल्या याच्यात ठेवत नाही, किंवा कोणी अतिथी आला आपला तर आपण अतिथीचं स्वागत करतो किंवा त्यांच्या स्वागताला जातो. त्या न्यायाने मी तिथे जात होतो. पण आपण जर का माझा किंवा माझ्या वडिलांचा इतिहास पाहिला तर माझ्या वडिलांच्या नावाने आम्ही गेल्या 17 वर्षापासून एक व्याख्यानमाला चालवतो. त्या व्याख्यानमालाचे जर का आपण गेल्या 10 वर्षातले, आम्ही सुरुवातीला पहिले 5-6 वर्ष माझे वडील हे कायद्याच्या याच्यात काम करणारे होते, म्हणून आम्ही वेगवेगळे कायदे तज्ज्ञ आणि समाजाला कायद्याविषयीची माहिती देण्याच्या संदर्भातली ती व्याख्यानमाला ठेवली होती. त्याच्यानंतर आम्ही समाजाच्या दृष्टीने सामाजिक विचाराचे वक्ते बोलाले, ज्याच्यामध्ये सुरुवातीला अगदी डॉक्टर धर्माधिकारींपासून तर जस्टिस शिरपूरकर पासून तर जस्टिस जयंत पटेल, जस्टिस दागा यांच्यासारखे विधितज्ञ बोलाले. मग डॉक्टर श्रीहरी अणेंसारखे, कुमार सप्तर्षी, बाबा आढाव यांच्यासारखे तज्ज्ञ बोलाले. आणि आपण जर का पाहिलं असेल तर 2014 नंतर सातत्याने या विचाराला विरोधी करणारे, अगदी मग ते वृंदा करात असो, प्रशांत भूषण असो, पुण्यप्रसून वाजपेयी असो, खासदार कुमार केतकर असो, असे अनेक लोकांना आम्ही, आणि त्यावेळेचे विषय तुम्ही जर का तपासले असतील तर लोकशाहीच्या स्वातंत्र्य आणि लोकशाहीमधील माध्यमांची भूमिका, लोकशाही म्हणजे लोकशाहीच्या वर आक्रमण होणारचे जे काही त्यावेळेचे मुद्दे होते आणि आताची आहे त्याच्यावर सातत्याने आम्ही आमच्या वक्त्यांच्या द्वारे समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं हा जर का इतिहास पाहिला तर कोणालाही असा धक्का बसायला नको की बा मी अचानक भारतीय जनता पक्षातून काँग्रेसमध्ये आलो, कारण की एक तर मी मुळात भारतीय जनता पक्षाचा कधी साधा प्रायमरी सदस्य नव्हतो आणि मी तेव्हा राजकीय नव्हतो. मी माझ्या समाजामधल्या काही विशिष्ट घटकांसाठी काम करण्याचा प्रयत्न करत होतो. त्याच्यासाठी मला रुग्णालय प्रशासनाच्या माध्यमातून साहेबांचा स्वतःचा एक मोठा वारसा आहे, त्या वारसाला पुढे नेत होतो. आणि मग आम्ही वर्धा सोशल फोरम नावाची एक सामाजिक संघटना काढली, त्याच्या माध्यमातून आम्ही काम करत होतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी अचानकपणे असा निर्णय घेतला असं वाटणं चुकीचं आहे. पण हो, मी राजकीय पदात जेव्हा जायचं तर माझ्या मनाला जो वाटणारा उदारमतवादी जो पक्ष आहे तो मला वाटतं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा उदारमतवादी आहे, कुठल्याही याच्यावर टोकाची भूमिका न घेणार आहे. आणि खास करून समाजातला जो पिचलेला वर्ग आहे, जो मागासलेला वर्ग आहे, जो अल्पसंख्यक आहे, जो आदिवासी आहे, जो मागासलेल्या मधला जो ओबीसी आहे, या घटकांचा विचार करणारा आणि या बहुसंख्यांचा विचार करणारा एक पक्ष आहे. आणि त्याच्यासाठी, आणि मला असं वाटतं समाजातल्या लोकशाही सुद्धा हे सांगते की बहुसंख्यांचं कल्याण करण्याचं रचना ही लोकशाही आहे, संसदीय लोकशाही. तर म्हणून त्या पक्षाच्या दृष्टीने मी तिकीट मागितलं. काँग्रेस पक्षामध्ये जवळपास 8 ते 10 दावेदार आहेत, ज्यामध्ये आपण देखील आहेत. आपल्याला असं का वाटतं की ही दावेदारी आपल्यालाच मिळेल? नाही, मी एवढंच सांगेल, मी इतर उमेदवारांच्या बद्दल न बोललेलं बरं. मी माझ्याबद्दल एवढं सांगू शकतो की मी सातत्यपूर्णपणे, मी जसं सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की मी अगदी माझ्या विद्यार्थी जीवनापासून, म्हणजे मी जस्ट 12वी पास झाल्याबरोबर आम्ही तेव्हा नागपूर विद्यापीठाने परीक्षा शुल्क वाढवलं, त्याच्या संदर्भात आंदोलनामध्ये मी सहभागी झालो. विद्यार्थी आंदोलनात होतो, कामगार आंदोलनात होतो.
त्याच्यानंतर माननीय मेघे साहेब ज्या वेळा निवडणुकीला लढले, त्यांच्या पहिल्या 2 निवडणुकीला मी पूर्ण निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत होतो आणि त्यांच्या आणि सागरभाऊंच्या दोन्ही इलेक्शनमध्ये मी स्वतंत्रपणे एक मतदारसंघामध्ये निवडणूक नियोजन केलं आणि त्यानंतरही त्यांचं जे काही राजकारणाचा जो थोडा बहुत भाग होता तो मी हाताळलं. मला लोकांमध्ये रुग्णालय प्रशासनाचं करत असताना अनेक लोकांच्या समस्यांची जाण होती आणि स्वतः सोशल फोरमच्या माध्यमातून आम्ही विशिष्ट वर्गांच्या समस्यांवर लक्ष दिलं. आम्ही विशेषतः 2015ला आपल्याला माहित असेल की सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या आणि त्यावेळेला त्या शेतकरी कुटुंबांना आपण काहीतरी दिलासा देता आला पाहिजे आणि तेव्हा एक आम्ही मध्य साधण्याचा प्रयत्न केला की वर्ध्याची जी इकॉनॉमी आहे ती ही आपली शेतीवर आधारित आहे. इथे कुठला मोठा उद्योग नाही, एक लॉयड स्टील सोडला तर कुठलाच उद्योग नाही. त्याच्यामुळे जोपर्यंत शेतीमध्ये पिकणार नाही तोपर्यंत इथले उद्योग किंवा इथली व्यापारपेठ, कारण की इथे जास्तीत जास्त सर्व्हिस इंडस्ट्री आहे, ती व्यापारपेठ टिकली पाहिजे. म्हणून आम्हीच त्या व्यापाऱ्यांना आपल्या सहवेदना त्या शेतकरी कुटुंबियांपर्यंत असल्या पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे आणि याच्यावर आम्ही पहिला भाऊबीज कार्यक्रम घेतला आणि दरवर्षी आम्ही त्या माध्यमातून मग महिलांना, निवडक महिलांना का होईना पण आम्ही 100च्या पेक्षा जास्त महिलांना दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने मदत करतो, त्यांना बियाणं देतो आणि मला आनंद आहे की या सगळ्या याच्यात मी असं म्हणत नाही की संपूर्ण लोकांना खूप फायदा झाला असेल, पण निश्चितच काही कुटुंबियांना त्याचा फायदा झाला आणि त्यांच्या जीवनामध्ये बदल झाला. ही एक सकारात्मकता आम्ही घेऊन पुढे चालतो आणि आजही ती सकारात्मकता घेतो. मला असं वाटतं आम्ही बचत गटांच्या याला, मला आठवतं की मी जेव्हा गुंजन किन्नू मॅडम या CEO होत्या आणि लीना बनसोड मॅडम या DRDOच्या प्रोजेक्ट ऑफिसर होत्या, तेव्हा वर्धिनी बँक जो आज आपल्या वर्धेला बचत गटांचा ब्रँड आहे त्या याच्यामध्ये माझी सक्रिय भूमिका होती. त्याचं पहिलं उद्घाटन आमच्याच ऑडिटोरियममध्ये झालं होतं आणि त्यावेळेच्या कलेक्टरच्या मिसेसला त्यांनी ब्रँड अँबॅसेडर बनवलं होतं, अनुप यादव यांची मिसेस होती. या सगळ्या याच्यामध्ये आम्ही होतो आणि 2017 पासून आम्ही सातत्याने फराळ महोत्सवच्या माध्यमातून त्या महिला बचत गटांच्या उत्पादनांना सुद्धा पुढे नेलं. पुढे जेव्हा कोविड पिरियड आला तेव्हा आमची सामाजिक जाणीव जिवंत ठेवून आपण अनेक कुटुंबियांना किट वाटप केलं, औषधं वाटप केले. कोविडच्या माध्यमातून अनेक लोकांना वाचवण्याचं सत्कार्य मला असं वाटतं ते माझ्या हातून घडलं. त्याच्यासाठी रुग्णालय आणि माननीय दत्ता मेघे साहेब, सागर मेघे साहेबांचं फार मोठं सहकार्य तेव्हा लाभलं आणि सगळ्याच रुग्णालयाच्या लोकांचं लाभलं. या सगळ्या सकारात्मक गोष्टीकडे पाहता मला असं वाटतं की जे काही गोष्टी मला करायच्या आहे आणि आज समाजामध्ये एवढ्या अकराळ विकराळ समस्या आहेत आणि ज्याला पॉलिसी लेवलवर कोणीच विरोध करत नाही असं मला जाणवतं, त्याला योग्य प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्या पर्टिक्युलर समूहाचा प्रश्न, मग तो शेतकरीच्या प्रश्न असो, शेतमजुराचा प्रश्न असतो, महिला बचत गट, आज वर्धा जिल्ह्यामध्ये माझ्या माहितीनुसार अशी एकही महिला नाही की जी कुठल्या तरी बचत गटाची मेंबर नाही आहे ग्रामीण भागात. पण एवढं सगळं करूनही तिच्या हातात काय मिळत आहे, तर त्या बचत गटांना योग्य प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे, त्यांच्या याला योग्य 12 महिने काम मिळणार आणि 12 महिने एक सातत्यपूर्ण इन्कम त्यांच्या हातात आलं. याच्यासाठी या सगळ्या गोष्टी करायला कुठेतरी राजकीय भूमिका घेणारी व्यक्ती पाहिजे आणि ती ठोसपणे घेण्याची माझी तयारी आहे. त्याच्यासाठी आपल्या डोक्यातलं जसं आम्ही सांगितलं की तो एक छोटासा प्रयत्न होता फराळ महोत्सव, पण त्याच्यात अनेक गोष्टी आहेत. आयुष्यभर त्या महिलांनी फक्त फराळ बनवायचं असं नाही, तर आज उद्योगाला दर्जा मिळाला आहे, त्या माध्यमातून त्यांच्या याला चालना मिळाली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून मला असं वाटतं की माझ्या डोक्यात त्या स्पष्ट कल्पना आहे आणि युवकांना आज इथे मला असं वाटतं की आपण एक उदाहरण पाहता येईल की शासनाने कुठली तरी एक योजना निर्माण केली की काय योजना दूत, आणि त्याच्यासाठी लाखभर लोक जर का अर्ज करत असते, ज्याचा अर्थ आपण बेरोजगारीच्या कुठल्या प्रचंड याच्यावर उभा आहोत ज्याचा आपल्याला कळेल आणि एवढ्या प्रचंड बेरोजगारीला कुठेतरी न्याय देता आला पाहिजे. त्यांना कोणासमोर हात पसरायला लागू नये, तर त्यांना त्यांच्या कौशल्य आधारित त्यांच्या स्वतःच्या आत्मसन्मानाला
समाधान मिळेल असं रोजगार देणारे इथे गोष्टी झाल्या पाहिजे. आणि सोबतच हा जिल्हा हा गांधींचा जिल्हा आहे. आणि मला असं वाटतं गांधीजींनी नेहमी सांगितलंय की आपल्याला छोट्या छोट्या लघु उद्योगांवर आणि मध्यम उद्योगांवर लक्ष दिलं पाहिजे. तर माझी इच्छा आहे की लॉयड स्टील जसं एक मोठी इंडस्ट्री आहे, त्याची एखादी मोठी इंडस्ट्री आली तर ठीक आहे, ज्याने प्रदूषण टाळता येईल. पण वर्धा हे जिओग्राफिकली इतकं व्यवस्थिशीर लोकेशन आहे. इथून चारी दिशेला जाणारे महामार्ग जातात, चारी दिशेला जाणारे रेल्वे मार्ग जातात. इथून अवघ्या 70 किलोमीटरवर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, जिथून आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कार्गोने आंतरराष्ट्रीय पद्धतीने जाऊ शकतात. आणि हा एवढा मोठा हब आहे. तर इथे आपण एक आणि फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री खूप मोठी आपण डेव्हलप करू शकतो. मला असं वाटतं आपल्या सगळ्यांना माहित असेल की 20-25 वर्षापूर्वी सेलूचं नाव हे केळी उत्पादक तालुका म्हणून पूर्ण महाराष्ट्राभर जागभर होतं. दुर्दैवाने त्या केळी उत्पादकांना त्यावेळेला ती योग्य मालाला भाव नाही मिळाला किंवा त्याला संरक्षण मिळालं नाही. आणि दुर्दैवाने आज सेलूमध्ये शेतकरी केळी उत्पादनापासून दूर जातात आहे. आमचा प्रयत्न राहील की केळी ही खूपच व्हर्सटाईल असं फळ आहे आणि ज्याची क्षमता इतकी मोठी आहे. त्याला वाळवून करता येतं, त्याच्यावर प्रोसेसिंग करता येतं, त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप मागणी आहे. तर माझं स्वप्न असं आहे की वर्धा परिसरामध्ये हा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीचा हब बनला पाहिजे, ज्याच्यात फूड प्रोसेसिंग हे सगळं बनवून जेणेकरून प्रदूषण मुक्त आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त कामगारांना रोजगार मिळेल, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना भाव मिळेल आणि एक असं सुंदर जे महात्मा गांधींनी पाहिलेलं स्वप्न होतं ते आपण पूर्ण करता येईल. आणि त्याच्यासाठी म्हणून मला असं वाटतं की मी जे आजपर्यंत काम केलंय त्याचे मला रिझल्ट दिसलेले आहे आणि त्या रिझल्टच्या आधारावर समाजातल्या तळागाळातल्या आणि विशिष्ट समूहाचा अर्थ असा नाही, जातीपातीचा समूह नाही म्हणत आहे मी, तर शेतकरी असो, शेतमजूर असो, महिला असो, विद्यार्थी असो, युवक असो, या सगळ्यांना आपण सरकारच्या माध्यमातून काहीतरी मिळवून दिलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे. आणि त्या दृष्टीने मी आजवर जे प्रयत्न केलेले आहेत ते सुद्धा समाजातला दिसलेल्या त्या प्रयत्नांना व्यापक स्वरूप देण्यासाठी म्हणून मला असं वाटतं पक्षाने मला उमेदवारी द्यावी आणि लोकांनी सुद्धा त्याच्यासाठी या प्रयत्नांना जे यश आजपर्यंत मिळालं त्याला व्यापक स्वरूपासाठी समर्थन द्यावं, त्याच्यासाठी मी उमेदवारी मला द्यावी अशी मागणी करतो. वर्धा विधानसभेमध्ये 10 वर्षांपासून भारतीय जनता पक्ष जो आहे हा सतत कार्यरत आहे आणि या 10 वर्षांमध्ये झालेल्या विकासावर आपलं काय मत आहे? नाही, मला असं वाटतं की विकासाची मुळात परिभाषाचा पहिला प्रश्न आहे. विकास म्हणजे जर का रस्ते आणि ते सिमेंटचे रस्ते आणि जिथे गरज नसलेल्या ठिकाणी रस्ते, हा जर का विकास म्हणायचा असेल तर माझ्या दृष्टीने तो विकास नाही झाला. विकास हा माणसाचा आर्थिक स्तर जर का आपण उंचावू शकलो त्याच्यासाठी शासन असतं. रस्ते बांधणं, नाल्या बांधणं हा काही विकास नाही, तो तर शासनाच्या त्या याच्यातच आहे. आधी मातीचे रस्ते होते, मग डांबरी झाले, आता सिमेंटचे रस्ते होतात आहे. ते तर कालानुरूप गरजेनुसार त्या गोष्टी घडणार आहे आणि त्या घडल्याच पाहिजे. त्याच्याबद्दल काही कोणाला विशेष करायची गरज नाही आणि कोणी उपकार केला शासनाने असंही नाही आहे. मुळात शासन कोणासाठी आहे? शासनाचा विकास म्हणजे काय? तर माझ्या क्षेत्रातल्या माणसाचा आर्थिक स्तर किती उंचावला, त्याच्या आरोग्याचा स्तर किती उंचावला, त्याला रोजगार मिळतोय का, ह्या मूलभूत समस्या आहे. आणि त्याच्या याच्यात जर का मूलभूत बदल झाला तर तो मी विकास मानतो. आणि म्हणून मला असं वाटतं, बरं हे सगळं करत असताना जो काही आपण विकास म्हणतो आहे त्याच्या क्वालिटी बद्दलचा प्रश्न घेतला तर मला असं वाटतं मीच काय, वर्धेतल्या प्रत्येक माणसाला त्याच्याबद्दल शंका आहे. आणि त्याच्या गुणवत्तेचा प्रश्न जेव्हा निर्माण होतो, त्याच्या गरजेची, जिथे गरज आहे तिथे आपण गरज पाहायला पाहिजे. आज माझ्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना जायला पांदण रस्ता नाही आहे हो साहेब. आणि आमच्या वर्धेतल्या ज्या रस्त्यावरनं साधा ट्रक जात नाही त्या रस्त्याला तुम्ही सिमेंट रोड बनवायचं प्राधान्य देतात. त्याच्यावरनं आपल्या विकासाची दृष्टी कळते.
माझ्यासाठी कोण महत्वाचा आहे, की जो वंचित आहे, जो माझा महत्वाचा माणूस आहे, जो शेतकरी आहे, जो शेतमजूर आहे, ज्याला जायला रस्ते नाही आहे, त्याला कालव्याने जाताना त्याच्या गाड्या पडतात, रस्ते उखडलेले आहेत, ते रस्ते न करता त्या पांदन रस्त्याला साधं लोकांची तर अपेक्षा डांबरीकरणाची नाही, पण किमान त्याच्यावर मुरुम टाकावा, आम्हाला चालता आलं पाहिजे, चिखलात नाही चालता आलं पाहिजे, एवढी साधी अपेक्षा जर का सामान्य माणसाने नाही ठेवावी तर तो लोकप्रतिनिधी काय कामाचा. आपल्याला फक्त शहरातले सिमेंट रस्ते आणि गावातले सिमेंट रस्ते करण्यात विकास म्हणायचा असेल तर मला असं वाटतं तो तशा पद्धतीचा विकास झालाय, पण त्याला विकास खरा म्हणायचा असं माझं मत नाही आहे. विकास हा खरा आहे जिथे ज्याची गरज आहे, जो वंचित आहे आणि ज्याला प्राधान्य कोणाला द्यायचं हा कळला पाहिजे. आज कालव्यांचं जाळं किती आलेलं आहे, किती सिंचन वाढलेलं आहे, त्या सिंचनाचा फायदा त्या शेतकऱ्याला झाला का, त्या झालेल्या सिंचनातून त्याला वाढणारं उत्पादनाला योग्य भाव मिळतोय का, हे सगळे प्रश्न मूलभूत आहे. माझ्या इथला तरुण इथून शिकतोय, पण त्याला नोकरी मिळण्यासाठी कुठला उद्योग येतोय का, किंवा त्याला मिळण्यासाठी काही प्रयत्न केले जातात आहे का, तो विकास आहे. माझ्या इथल्या आया बहिणी इथे राहतात आहे, पण त्यांचा सुरक्षिततेचा प्रश्न आहे. माझे विद्यार्थी इथे शिकतात आहे, त्यांना स्कॉलरशिप मिळते आहे का, त्यांना त्या पद्धतीने. आज मला सांगा, वर्धा शहरामध्ये एक तरी शासकीय महाविद्यालय आहे का, कुठलं तरी? कुठलंच नाही आहे. का वर्धा शहर त्याच्यापासून राहिलं पाहिजे? का शासकीय विद्यालय नाही होऊ शकत? कुठलंही महाविद्यालय नाही. आज वैद्यकीय महाविद्यालयाचा एक प्रश्न गाजतोय, पण माझं म्हणणं आहे की कुठलं तरी आहे का, एक इंजिनिअरिंग कॉलेज तरी आहे का, साधं धडाचं पॉलिटेक्निक तरी आहे का शासकीय? नाही आहे, सगळे प्रायव्हेट आहे. त्याला ग्रांट असेल पण ते शासकीय नाही आहेत ना. मग शासकीय महाविद्यालय या वर्धा जिल्ह्यामधल्या विद्यार्थ्यांना नाही आहे. आज माझे विद्यार्थी इथे राहायला येतात, त्यांच्यासाठी शासकीय वसतिगृह किती संख्या आहे, किती मोठ्या प्रमाणात आज माझे ग्रामीण भागातले विद्यार्थी इथे राहायला येतात, त्यांना प्रत्येक वेळा शासकीय वसतिगृह मिळत नाही. मग त्याच्यासाठी किती प्रयत्न झाले, त्याच्यासाठी जागा का नाही मिळाली, त्याच्यासाठी का नाही प्रयत्न झाले, हे आमचे प्रश्न आहे. हा विकास असला पाहिजे. विकास हा समाजातला जो वंचित घटक आहे, जो दुर्लक्षित घटक आहे, ज्याला विकासाच्या पासून कोसो दूर राहिलेला आहे, त्याचा विकास झाला पाहिजे. आणि माझं स्पष्ट मत आहे, विकास हा त्रिस्तरीयवर असला पाहिजे. त्याला शिक्षणाचा योग्य आणि चांगल्या संधी मिळाल्या पाहिजे, त्या पूर्णतः मोफत मिळाल्या पाहिजे ग्रॅज्युएशन पर्यंत. मग ते कुठलंही प्रोफेशनल ग्रॅज्युएशन असो, प्रायव्हेट असो किंवा शासकीय असो, ते त्या मुलाचा अधिकार आहे. आपला मूलभूत अधिकार फक्त 14 वर्ष म्हणतो, पण मला असं वाटतं किमान 21 वर्षापर्यंत त्याला मोफत मिळालं पाहिजे, मग ती मुलगी असो की मुलगा असो. हा माझा आग्रह राहील. दुसरं, प्रत्येक व्यक्तीला हे आरोग्य सेवा, अरे आरोग्य म्हणजे जान है तो जहान है, आरोग्य सेवा ही मोफतच असली पाहिजे. त्याच्यासाठी शासनाने काही पार्शियल प्रमाणात योजना आणल्या आहेत, पण मला अजूनही असं मत आहे की कुठल्याही व्यक्तीला चांगल्या उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा या पूर्णतः मोफत असल्या पाहिजे. मग त्याला तुम्ही इन्शुरन्सच्या नावाने कव्हर करा किंवा कुठल्याही नावाने कव्हर करा. आणि तिसरं म्हणजे त्याचं आर्थिक जीवनमान चांगलं करण्यासाठी सन्मानाने त्याच्या कौशल्यावर आधारित असं त्याला उत्पन्न मिळालं पाहिजे, याची व्यवस्था त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने व्यवस्थेने सरकारने व्यवस्था निर्माण केली पाहिजे. उद्योगधंदे आणा, सेवा योजना आणा, काही आणा, पण त्याला सन्मानाने पैसा, त्याच्या स्वकष्टाने त्याला पैसा मिळून तो चांगल्या पद्धतीने जीवन व्यापन करू शकला पाहिजे. तो आपल्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण देऊ पाहिजे, चांगलं आरोग्य सेवा देऊ शकला पाहिजे आणि समाजात प्रतिष्ठेने जगता आला पाहिजे. हे उद्दिष्ट असेल, त्याला आमचं म्हणणं विकास. डॉक्टर साहेब, आपण आता स्वास्थ्य आणि महाविद्यालयाचा उल्लेख केला, तर रिसेंटली आपल्या वर्धेमध्ये महाविद्यालयाला एक सँक्शन झालं होतं, आपलं मेडिकल कॉलेज, आणि त्याचं जे आहे स्थानांतरण हिंगणघाटमध्ये झालं. यावेळी आपण काहीच बोललं नाही किंवा पक्षाने, जे सत्ताधारी पक्ष आहे किंवा विपक्षाने कुठल्याच प्रकारची भूमिका घेतली नाही. त्यावेळेस आपण कुठे होतात किंवा यावर कुठली भूमिका का नाही घेतली? सर्वप्रथम तर मला असं वाटतं की हे शासकीय महाविद्यालय जेव्हा मंजूर झालं तेव्हा मी स्वतः कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रतिनिधी नव्हतो, त्याच्यामुळे मी तेव्हा माझी काही राजकीय भूमिका जाहीर केली नाही. पण मला असं वाटतं की मी गेले अनेक वर्ष वैद्यकीय क्षेत्रात काम केलं आहे.
आणि त्याच्यामुळे वर्धा सारख्या ठिकाणी मेडिकल कॉलेज व्हायला हरकत नव्हती, त्याचा मी विरोध नाही करणार. पण आज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जरी नाही झालं तरी आज वर्ध्याच्या जिल्ह्या ठिकाणी जिल्हा रुग्णालय आहे, जिथे उपचार होतात आहे आणि ते जवळपास 300 बेडेड हॉस्पिटल आहे. समजा मेडिकल कॉलेज झालं असतं तर ते या 300 बेडेडचं अजून 100 बेड वाढून झालं असतं. पण आज जिल्ह्याला ॲडिशनल 400 बेडेड मिळतात आहे. हा तुम्ही विचार करा, आज वर्धासारख्या छोट्या जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याकडे 3 मोठे रुग्णालय आहे, ज्याच्यामध्ये 2 मेडिकल कॉलेजेस आहे. त्यातल्या त्यात एक मेडिकल कॉलेज हे पार्शियली नाही तर ऑलमोस्ट 75% गव्हर्नमेंट ग्रांटेड आहे. अशा वेळेला एक अजून 500 बेडेडचं हॉस्पिटल नवीन वर्धा जिल्ह्यात निर्माण होणं हे लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक चांगलं आहे असं मला वाटतं. आणि ते इतर ठिकाणी झाल्यामुळे ते 500 बेड ॲडिशनल झाले. ते जर का जिल्ह्याच्या ठिकाणी झालं तर जिल्हा रुग्णालयालाच अटॅच झालं असतं, जे इतर जिल्ह्यामध्ये झालं आणि आपल्याला 500 बेड ॲडिशनल मिळाले नसते. हा एक त्याच्यातला एक पार्ट आहे. राहिला तो वर्धा जिल्ह्याच्या ठिकाणी न होता दुसरीकडे होता, त्याच्या लोकेशनबद्दल मी बोलणार नाही. पण माझं असं प्रामाणिक मत आहे की वर्धा जिल्ह्याच्या ठिकाणी लोकांना पूर्णतः मोफत आणि अत्याधुनिक सोयी मिळाल्या पाहिजे असं रुग्णालय पाहिजे. ते दोन्ही रुग्णालय आहेत तसे, पण एक प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे, म्हणजे ट्रस्ट मेडिकल कॉलेज आहे, जे आमचं मी आधी जिथे काम करत होतो ते आचार्य विनोबा भावे, तिथेही सरकारी योजना राबवल्या जातात. पण शेवटी ते प्रायव्हेट असल्यामुळे तिथे काही ना काही चार्जेस द्यावे लागतात इतर याच्यासाठी, जे आजार शासकीय योजनेमध्ये बसत नाही. पण मला असं वाटतं की सेवाग्राम रुग्णालय हे केंद्र शासनाच्या विशेष अध्यादेशाच्या अंतर्गत ते कॉलेज आणि ते रुग्णालय झालेलं आहे आणि ज्याला केंद्र शासनाची 50% आणि राज्य शासनाची 25% ग्रांट मिळते. जर का जिल्ह्याचं ठिकाण आहे, गांधींचा जिल्हा आहे, तिथल्या प्रत्येक नागरिकाला तो अधिकार आहे की त्याला अत्याधुनिक असं उपचार हे टोटली फ्री ऑफ कॉस्ट मिळाले पाहिजे. तर शासनाने फक्त जो 25% ग्रांट थांबवली आहे, ती ग्रांट जर का त्यांना दिली तर मला असं वाटतं रुग्णालय प्रशासनावरही भर येणार नाही आणि शासनावरही खूप मोठा भार न येता या जिल्ह्याला एक नव्हे तर 2 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळू शकतात आणि 500 बेडचं अतिरिक्त असं जे मेडिकल बेड्स मिळतात की ज्याने नागरिकांच्या आरोग्याच्या काळजी घेणारी एक मोठी यंत्रणेची भर पडेल. तर ते मला असं वाटतं हे याच्यातला आपण सकारात्मक भाव जर का पाहिला तर मला असं वाटतं तो आहे. त्याच्यामुळे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं आहे की मी तेव्हा कुठल्याही राजकीय पक्षात तर मी त्याला विरोध करण्याचं कारण नाही. पण मी आरोग्य क्षेत्रात काम करताना मला असं वाटतं की हे जे होत आहे त्याच्यातून आपण सकारात्मकतेने हे घेतलं तर जिल्ह्याच्या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ज्याची लेगसी 75 वर्षाच्या पेक्षा जास्त आहे, जी नामवंत आहे, ते सुद्धा होऊ शकतं. आणि दुसरं की जे आता ज्या ठिकाणी होत आहे तो पण दुर्लक्षित भाग आहे, तिथल्याही लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो. अचानक समाजकारण सोडून आपण राजकारणाकडे कल धरला, नेमकं यामागचं कारण काय? नाही, मला वाटतं सुरुवातीला अतिशय स्पष्टपणे सांगितलं की मी जे काही समाजकारण करत होतो त्याच्या मर्यादा होत्या. त्याला विस्तृत करण्याचं व्यासपीठ हे राजकारण आहे आणि त्यातल्या त्यात ते निवडणुकीचं राजकारण आहे असं मला लक्षात आलं आणि म्हणून मी राजकारणात प्रवेश घेतला. आता राजकारणात प्रवेश करत असताना मी जे काम करत होतो ते करत असताना माझ्या काही बेसिक जबाबदाऱ्या असतात आणि आपण जे काही काम करतो त्याला योग्य न्याय द्यावा हे माझं प्रामाणिक मत आहे. आणि माझी आजपर्यंतची प्राथमिकता ही माझं जे काही काम होतं ती प्राथमिकता होती आणि त्या प्राथमिकतेच्या नंतर मी काही प्रमाणात समाजकारण करत होतो. आणि आता मला असं वाटलं की आपण आपल्या प्राथमिकता ह्या समाजकारण आणि राजकारण हे प्राधान्य असलं पाहिजे आणि हे करत असताना आपण जे काही पदावर काम करतो तर त्याला योग्य न्याय देऊ नाही शकणार आणि म्हणून त्या पदाचा त्याग करून मी पूर्णकालीन राजकारणात प्रवेश घेतला आणि त्याने आपल्या समाजातील जे घटक आहेत त्यांच्यासाठी विस्तृत प्रमाणात काम करण्यासाठी म्हणून मी राजकारणात प्रवेश घेतला.
आपण निवडणूक लढणार आहात आणि सपोज पक्षाने आपल्यास तिकीट नाही दिली तर नेमकी आपली भूमिका काय असेल? नाही, मला असं वाटतं की मी आजपर्यंत जे काही काम केलेलं आहे, भले मी माझ्या राजकीय जीवनामध्ये आत्ता कुठल्या राजकीय पक्षामध्ये प्रवेश घेतला असेल, तरी माझं आधीचं कार्य हे पक्षश्रेष्ठींनी निश्चितपणे त्याच्या गोष्टींचा विचार झालेला आहे आणि पक्षश्रेष्ठी माझ्या आधीच्या पूर्ण कार्याचा हा पूर्ण अभ्यास करतील याचा मला ठाम विश्वास आहे. आणि माझ्या ज्या काही कल्पना आहेत, ज्या समाजाबद्दल माझी कटिबद्धता आहे, ती पक्षाच्या विचाराशी अतिशय जुळणारी अशी विचारधारा आहे आणि मी जे काम केलेलं आहे त्याची पूर्ण शहानिशा पक्षश्रेष्ठी निश्चित करतील आणि मला उमेदवारी देण्याचा ठाम निर्णय हे पक्षश्रेष्ठी घेतील याचा मला पूर्ण विश्वास आहे आणि पक्षश्रेष्ठींवरही माझा पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अशी कुठली मनात शंका मी ठेवत नाही की मला पक्षाचं तिकीट नाही मिळालं तर काय करायचं. मला ठाम विश्वास आहे की पक्ष मला माझ्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून मला या क्षेत्राचं प्रतिनिधित्व करण्याची निश्चित संधी देईल. डॉक्टर साहेब, आपण वर्धा जिल्ह्यामध्ये राहतो आणि वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि नुकताच तुम्ही काँग्रेसमध्ये देखील प्रवेश केलेला आहे आणि गांधींच्या विचारांवरच चालणारा हा संपूर्ण पक्ष आहे. तर नेमकं आपलं काय मत आहे गांधी विचारांना घेऊन? नाही, मला असं वाटतं की त्या एकाच विचाराने मी या पक्षात प्रवेश घेतला की गांधींचे विचार हे तत्कालीन नव्हते तर आजही सार्वत्रिक आहे आणि जगमान्य असे विचार आहे. कारण की अहिंसा हे मला असं वाटतं ही जीवनशैली आहे. हिंसेने कुठलाच प्रश्न सुटत नाही आणि अहिंसेने सगळे प्रश्न सुटतात असं माझा त्याच्यावर ठाम विश्वास आहे. आणि हा विचार जगभरातले लोकांना पटवण्यासाठी मला असं वाटतं 2012ला एक अतिशय सुंदर अशी संकल्पना गांधी फॉर टुमारो नावाची आली होती. त्याच्यामध्ये फक्त विकासाच्या निमित्ताने रस्ते बांधणं, बिल्डिंगा बांधणं हा विचार नव्हता. तर मला असं वाटतं त्यावेळेला गांधी विचार हा जगभरात झाला पाहिजे आणि जगभरातले विचारवंत या गांधी विचारांचा अभ्यास करण्यासाठी इथे आले पाहिजे असा त्याच्यामधली संकल्पना होती. पण दुर्दैवाने नंतरच्या येणाऱ्या सरकारने त्याला एक तर त्याचं नाव बदलून टाकलं, सेवाग्राम विकास आराखडा हे नाव देऊन त्याच्यामधली मूळ संकल्पना काढली. पण माझं आजही स्वप्न आहे की वर्ध्यासारख्या ठिकाणी सेवाग्रामला अतिशय सुंदर अशी एक वास्तू बनली पाहिजे जी गांधी विचारांचा अभ्यास करणाऱ्या येणाऱ्या जगभरातल्या लोकांना तिथे गांधींवर प्रकाशित झालेली त्यांच्या बाजूची त्यांच्या विचारांना विरोध करणारी प्रत्येक पुस्तक हे त्या लायब्ररीमध्ये असलं पाहिजे. ती लायब्ररी अतिशय अद्ययावत असली पाहिजे. तिथे जगभरातल्या येणाऱ्या लोकांना राहण्याची उत्कृष्ट अशी व्यवस्था असली पाहिजे आणि त्या विचाराने आजच्या काळात गांधींचं जे तत्वज्ञान आहे, त्यांचा जो विचार आहे तो किती मौलिक आहे आणि आजही किती उपयोगी आहे हे सिद्ध करून त्याचा जगभर प्रसार करून आज जे अनेक देशांमध्ये जे युद्ध चालू आहेत ते मला असं वाटतं त्या विचारांच्या प्रभावाने कमी होतील आणि येणाऱ्या काळात जगभरातले जे काही हिंसक वातावरण आहे ते काही प्रमाणात तरी कमी होईल असा मला ठाम विश्वास आहे. आणि म्हणून माझं पण स्वप्न आहे की अशा प्रकारची एक अद्ययावत अशी वास्तू ज्याच्यामध्ये संपूर्ण गांधी चरित्र, गांधींचे विचारावर असलेलं प्रत्येक पुस्तक हे तिथे असलं पाहिजे आणि त्याचा अभ्यास करणारे जगभरातले लोक इथे आले पाहिजे. आणि हा ऐतिहासिक वारसा या भूमीला मिळालेला आहे. हे शहर हे जगभरातलं एक आकर्षणाचं ठिकाण आहे आणि तिथे येणाऱ्या सगळ्या लोकांना या वास्तूचं महात्मा गांधी जिथे मगन संग्रहालयात राहिले, तिथे सेवाग्रामला राहिले, तिथे जिथे जिथे गेले त्या विचाराने प्रेरित झालेल्या संस्था आहे त्या सगळ्यांना एकवटून गांधींच्या विचारांची जी भूमी आहे हा विचार इथून जगभरात पसरला पाहिजे एवढीच माझी स्वप्न आहे. वर्धा विधानसभेतील लोकांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? नाही, मला असं वाटतं आपल्या मराठीमध्ये एक साधी म्हण आहे की भाकरी फेरली नाही तर भाकरी करपते.
मला असं वाटतं हा नियम सगळीचकडे लागू होतो आणि त्या पद्धतीने आतापर्यंतच्या गोष्टीकडे पाहता हे लोकसभेमध्ये सुद्धा वर्धा जिल्ह्यातल्या सुज्ञ मतदारांनी ते सिद्ध केलेलं आहे आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळामधल्या याच्यातही जनतेने तेच ब्रीद लक्षात ठेवावं आणि पाखरी फेरावी आणि सोबतच आजवर मी जे काय काम प्रामाणिकपणे केलं, माझा एक प्रामाणिक प्रयत्न राहिला आणि सकारात्मकता आहे माझ्या याच्यात, की कुठल्याही याच्यात वाईट काही नसतं, प्रत्येक गोष्टीत काही ना काही चांगलं असतं आणि आपण आजवर जे काम केलं ते चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला, प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न येणाऱ्या काळातही आपल्या राजकीय जीवनात, सामाजिक जीवनात मी केलं, माझ्या प्रशासकीय जीवनात सुद्धा केलं आणि येणाऱ्या राजकीय जीवनात सुद्धा एक प्रामाणिकपणे सकारात्मकता घेऊन आपण समाजातल्या तळागाळातल्या वंचितांसाठी काहीतरी चांगलं काम करायचं, युवकांसाठी, महिलांसाठी चांगलं काम करावं, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडावी, किमान त्यांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठावर आपण प्रश्न उपस्थित करून त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. याच्यासाठी मला असं वाटतं जनतेने एक वेळ संधी द्यावी, एवढंच मी आव्हान या वर्ध्यातल्या जनतेला करतो. डॉक्टर साहेब, आपण जो आपला अमूल्य वेळ दिला आणि आजची जी मुलाखत झाली, ही राजकीय मुलाखत ही अविस्मरणीय राहील आमच्यासाठी सुद्धा. तर यासाठी आपला खूप खूप धन्यवाद आणि संपूर्ण दणका टीम तर्फे तुमच्या पुढील राजकीय वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मी खरं तर दणका टीमचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या मुलाखतीसाठी पहिलं तर योग्य समजलं, त्याच्यासाठी आपले मनापासून आभार आणि सोबतच वर्धेतील जनतेला माझ्या आयुष्यातल्या ज्या अनेक गोष्टी, अनेकांना माझ्या संदर्भातल्या ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या आपल्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून मी सांगू शकलो आणि मी जो सकारात्मक दृष्टिकोन घेऊन आयुष्य जगत आलो आणि येणाऱ्या काळात ती सकारात्मकतेनेच जनतेसाठी काम करायची जी इच्छा आहे ती माहिती किंवा तो बाब आपल्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचू शकलो, त्याच्यासाठी दणका टीमचे विशेष आभार या निमित्ताने मानतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.